जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण निघालो पुरंदर केसरीच्या मैदानात। इकडे बघितलं तर भरपूर गर्दी होती, चांगलं नंदी आलं तर मित्रांनो आज बघा पुरंदर केसरीचं मैदान आहे। तर बघा मी माझं भाऊ आलेलो, चला म्हटलं आता कुठली बैल आल्यात। पहिल्यांदा दिसला सिकंदर 81, नंतर बघितलं तर बघा मित्रांनो ही गर्दी बघायला मथुरला बघायला होती। बिंजोडचा बादशाह मथुर, सगळं पब्लिक मित्रांनो, खतरनाक असं पब्लिक होतं मित्रांनो, लय फॅन फॉलोइंग येतं। इकडं गट पळायला निघालेलं, म्हटलं आता गटबीट बघावं, नंतर सेमीफायनल बघून आणि फायनल बघून घरी जावा। तोपर्यंत मित्रांनो गटबीट बघितलं आणि निघाले आता गाड्या सेमीफायनल पळायला। इकडे लगेच आपला अक्रम हिंद केसरी बाकासूर पण निघालेला, त्याच्यावर आपण सेल्फी घेतली। नंतर मित्रांनो बाकासूर गेला सेमीफायनल पळायला। इकडे लगेच सिकंदर 81 मित्रांनो, सर्व कामाची व्यापातनं मित्रांनो बघा कसं वेळ काढून बैलगाडा बघायला यायला लागतं। आनंद पाहिजे मित्रांनो, कुठला तरी छंद पाहिजेच, तसं मला बैलगाड्याचा। आणि तिकडं मथुर येतोय, मथुरला बघण्यासाठी गर्दी बघा। इकडे बघितलं तर काय बघा मित्रांनो, सेमीफायनलला पळायला मथुर निघालेला आणि त्याच्यासोबत होता अच्युत ड्रायव्हर रेट्रेकर। इकडं मित्रांनो सेमीफायनल सुटला, जबरदस्त अशी लढत झाली मित्रांनो। मथुर सेमी पास झाला आणि फायनलला पात्र झाला। सगळीकडे नुसती चर्चा होती, बिंदोडचा बादशाह मथुर 1001, सगळीकडे तीच ओरडाओरड चालू होती। म्हणलं आता सेमी बघावं। इकडं बघा सिकंदर 81 कसं स्पीड लावून पळत होता, जबरदस्त सेमीफायनल पळलं, चांगलं मैदान झालं मित्रांनो। आणि बैलगाडा मालकाचा आनंद बघा कसा आहे। इकडं आपला अक्रम हिंद केसरी बाकासूर मित्रांनो पळायला आलता। मालकाची बघा कशी तळमळ चाललेली की आपला नंदी फायनलला राहण्यासाठी। मित्रांनो खतरनाक असं संयम आणि शांतता पाळायला लागते, जबरदस्त असं। आणि इकडं संतोष मामा पण होते आणि बाकासूर आपला सेमीफायनलला पळायला पण मित्रांनो आज नशीब हारलं। इकडे लगेच शंभू आणि बथूरची गाडी फायनलला पळायला निघाली मित्रांनो, चांगल्या टॉपच्या गाड्या फायनलला पळायला। इकडे लगेच मथुरचा फायनल फेरा सुटला। मथुरने आज फायनलमध्ये पुरंदर केसरीच्या फायनलमध्ये 1 नंबर केला, भारी वाटलं। इकडे लगेच सगळी मित्रांनो नाचायलाच लागली।